5 मार्चला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीए कडनं राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अशा प्रकारे मागच्या 20 वर्षांपासून बिहारच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असणाऱ्या नितीश कुमारांनी राज्याच्या राजकारणातनं एक्झिट घेतली। ते आता राष्ट्रीय राजकारणात आलेले आहेत। खरं तर मागच्या नोव्हेंबर महिन्यातच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका एनडीएने नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती लढवलेल्या। त्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। पण अवघ्या 3च महिन्यात त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडले। आता 14 एप्रिलला बिहारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे। भाजपचे सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री आहेत। ही घटना मोठी आहे, कारण आजवरच्या इतिहासात बिहारमध्ये एकदा सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाहीये। सम्राट चौधरी हे बिहारमधले भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत। पण सम्राट चौधरी नेमके आहेत कोण? नितीश कुमारांनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कशी निवड झाली, यामागची नेमकी कारणं काय, एकूणच राजकारण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सम्राट चौधरी बिहारचे आधीचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातले भाजपचे सगळ्यात मोठे नेते। मंगळवारी नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, ज्यानंतर राज्याचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा झाली आहे। तसं पाहिलं तर यासाठीच्या हालचाली काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या, कारण भाजप हायकमांडनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे बिहारचा पुढचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती। तेव्हापासूनच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सम्राट चौधरी यांचं नाव चर्चेत होतं। शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजप नेतृत्वाची पसंती चौधरी यांनाच आहे असं बोललं जात होतं। पण भाजपचा मागच्या काही वर्षातला इतिहास पाहता पक्ष पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करेल का, अशा देखील चर्चा होत्या। कारण भाजपनं याआधी राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये अशा नेत्यांना मुख्यमंत्री बनवलं ज्यांच्या नावाची कुठेही चर्चाच नव्हती। पण आता बिहारमध्ये मात्र हे घडलेलं नाहीये। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच सम्राट चौधरी यांचं नाव आघाडीवर होतं आणि त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे। मंगळवारी चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे आणि 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आता सम्राट चौधरी नेमके आहेत कोण आणि भाजपनं त्यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवड का केली आहे ते समजून घेऊयात। सम्राट चौधरी, त्यांना राकेश कुमार या नावानेही ओळखलं जातं। चौधरी मूळचे मुंगेर जिल्ह्यातल्या लखनपूर गावचे। त्यांचे वडील शकुनी चौधरी हे तारापूर मतदारसंघातनं 6 वेळा आमदार राहिलेले आहेत। आता सम्राट चौधरी सुद्धा याच मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। सम्राट चौधरी यांनी 1990च्या दशकात राजकारणात प्रवेश केलेला। जाणून धक्का बसेल, पण त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी मधनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती। चौधरी 1999ला आरजेडी सरकारमध्ये कृषी मंत्री सुद्धा झालेले। पुढे 2010 मध्ये त्यांना आरजेडी कडनं विधानसभेची उमेदवारी देखील मिळाली होती। पण सम्राट चौधरी यांनी 2014 साली आरजेडीत बंडखोरी केली। त्यांचा आरोप होता की लालू प्रसाद यादव हे आरजेडीला काँग्रेसची बी टीम बनवायला लागलेत। त्यावेळी चौधरी यांच्यासोबत आरजेडीच्या 13 आमदारांनी सुद्धा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता। नंतर त्यापैकी काही जण आरजेडीत परतले, पण सम्राट चौधरी माघारी गेले नाहीत। त्यावेळी त्यांच्या या निर्णयाचा मोठा फटका आरजेडीला बसला होता। 14 साली सम्राट चौधरी यांनी नितीश कुमारांच्या जेडीयू मध्ये प्रवेश केला। त्यावेळी जीतन राम मांझी काही काळ बिहारचे मुख्यमंत्री होते। चौधरी यांना त्यांच्या सरकारमध्ये नगरविकास खातं मिळालेलं, पण 2017 पासून त्यांनी जेडीयू पासून सुद्धा अंतर राखायला सुरुवात केली। 2018 मध्ये चौधरी यांनी जेडीयूला रामराम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला। महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये सामील झाल्यावर त्यांना लगेचच बिहार भाजपचं उपाध्यक्ष बनवण्यात आलं। भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सम्राट चौधरी यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलं। त्यांना पक्षामध्ये एका पाठोपाठ एक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या। ते बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले। 2022 मध्ये त्यांनी राज्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिलं। त्या काळातला चौधरी यांचा एक किस्सा सर्वात प्रसिद्ध आहे। नितीश कुमार यांनी 2022 मध्ये भाजपशी संबंध तोडून आरजेडी सोबत सरकार स्थापन केलेलं। त्यानंतर सम्राट चौधरी यांनी भगवी पगडी घालायला सुरुवात केलेली। चौधरी यांनी शपथ घेतली होती की ते जोपर्यंत नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत ते ही पगडी काढणार नाहीत। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार पुन्हा एनडीएत आले आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महत्वाचं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये सम्राट चौधरी पहिल्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले। त्यावेळी चौधरी यांनी जी शपथ घेतली होती त्यावरनं त्यांची चांगलीच पंचायत झाली होती। ज्यांना सत्तेतनं बाजूला करण्याची शपथ त्यांनी घेतलेली त्यांच्या सरकारमध्ये काम करण्याची वेळ
चौधरी यांच्यावरती आली होती. पण यानंतर सम्राट चौधरी यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी युक्तिवाद केला की नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून एनडीए मध्ये परत आले आणि अशा प्रकारे त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झालीये. त्यानंतर चौधरी हे अयोध्येला गेले. तिथं त्यांनी सरयू नदीत स्नान करून मुंडन केलं आणि अयोध्येच्या राम मंदिरात आपली पगडी अर्पण केली आणि वाद मिटवला. 2024 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासून बिहार भाजपचा सगळ्यात मोठा नेता म्हणून चौधरी यांचा उदय झाला. पुढे जेव्हा 25च्या निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्या सरकारमध्ये सुद्धा सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री झाले. महत्वाचं म्हणजे त्यांना गृह खात्याची ही जबाबदारी देण्यात आली. नितीश कुमारांनी आपल्या 20 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच बिहारचं गृहमंत्रीपद सोडलं होतं. आता नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी बिहारमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री झालेले. पण त्यांची निवड भाजपने का केली आहे, या मागचं राजकारण नेमकं काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे, यामागचं पहिलं कारण म्हणजे राज्यातली जातीय समीकरण. सम्राट चौधरी हे कोयरी समाजाचे आहेत, तर नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत. बिहारच्या राजकारणात या दोन समाजांचा उल्लेख लवकुश असा केला जातो. बिहारमध्ये कोयरी आणि कुर्मी या दोन समाजांची एकूण लोकसंख्या 7% आसपास आहे. नितीश कुमार यांनी त्यांच्या जोरावरतीच इतकी वर्ष बिहारमध्ये राजकारण केलेले आहे. हा समाज नितीश कुमारांना मोठ्या प्रमाणात मानतो. आता सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवून भाजपला ही वोट बँक आपल्याकडे शिफ्ट करायची आहे. महत्वाचं म्हणजे सम्राट चौधरी हे ओबीसी आहेत. ओबीसीमध्ये यादव समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, पण यादव समाज आजही आरजेडीचा प्रमुख मतदार मानला जातो. त्यामुळे भाजपला राज्यातले गैर यादव ओबीसी आपल्याकडे वळवायचे आहेत आणि हे करण्यासाठीच सम्राट चौधरी सगळ्यात योग्य नेते आहेत. कारण ते ज्या कोयरी समाजात येतात तो समाज यादवांच्या विपरीत भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो आणि अशा प्रकारे चौधरी यांना मुख्यमंत्री करून भाजपनं यादव विरोधी मतांना आपल्या बाजूने करून घेतल्याचं म्हटलं जाते. खरं तर मागच्या काही वर्षात भाजपला देशभरात ओबीसी मतदारांनी चांगली साथ दिली आहे. ओबीसी मतदारच भाजपची प्रमुख वोट बँक म्हणून समोर आलेले आहे. या निवडणुकीत भाजपने जे दणदणीत यश मिळवलं त्यात ओबीसी मतदारांची भूमिका महत्वाची होती. भाजपनं बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना ओबीसी नेता म्हणूनच पुढे आणले आणि अशा प्रकारे आता त्यांना मुख्यमंत्री बनवत भाजपनं बिहार मधली जातीय समीकरणं अगदी परफेक्ट साधली आहेत असं म्हटलं जाते. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्याचं दुसरं कारण म्हणजे अमित शहा यांचा विश्वास. सम्राट चौधरी हे बिहारमध्ये भाजपचे असे नेते आहेत जे शहांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहा यांनी सम्राट चौधरी यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं. चौधरी यांच्यासाठी प्रचार करताना अमित शहा एका रॅलीत मतदारांना उद्देशून म्हणालेले, तुम्ही सम्राट चौधरी यांना जिंकून द्या, मोदीजी त्यांना मोठा माणूस बनवतील. इथं मोठा माणूस म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री हे क्लिअर होतं. सम्राट चौधरी यांच्या डोक्यावरती अमित शहांचाच हात असल्याचं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं. आता त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्यासाठी हा फॅक्टर महत्वाचा ठरलाय. मुळात 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतरच अमित शहा हे नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते. एनडीएनं निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणाही केली नव्हती. निकालानंतर जेव्हा भाजपला जेडीयू पेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या त्यानंतर दबक्या आवाजात भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशा चर्चाही सुरू होत्या. हा मुख्यमंत्री सम्राट चौधरी असू शकतात असंही बोललं जात होतं. पण पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा नितीश कुमारांना मिळालं. पण त्यावेळी नितीश कुमारांना गृहमंत्रीपद मात्र सोडावं लागलं, जे सम्राट चौधरींना मिळालं. त्यासाठी अमित शहानी जोर लावलेला असं म्हटलं जातं. आता नितीश कुमार यांच्यानंतर बिहारमध्ये जेव्हा भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची वेळ आली आहे तेव्हा देखील अमित शहा हेच दबाव तंत्र त्यांच्या कामी आलंय. त्यांच्या पाठिंब्यामुळेच सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय असं बोललं जात आहे. सम्राट चौधरींची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे यामागचं तिसरं कारण आहे ते म्हणजे पक्षातला त्यांचा परफॉर्मन्स. खरं तर बिहारमध्ये भाजपला अनेक दशकांपासून जेडीयूचा छोटा भाऊ म्हणूनच पाहिलं जायचं. सुशील मोदी हे अनेक वर्ष बिहार भाजपचा चेहरा होते, पण ते राज्यातल्या भाजपच्या नेत्यांपेक्षा नितीश कुमार यांच्या जास्त जवळचे मानले जायचे. सुशील मोदींच्या काळात भाजप बिहारमध्ये सत्तेत होता, पण सरकारवरती पूर्ण नियंत्रण नितीश कुमार आणि त्यांच्याच पक्षाचं राहायचं. पण सम्राट चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून हे चित्र कुठेतरी बदलायला लागलं. सम्राट चौधरी हे सुशील मोदींच्या तुलनेत अत्यंत आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. 2022-23च्या काळात ते जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते होते त्यावेळी ते नितीश कुमारांवर थेट हल्ला चढवायचे. त्यावेळी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरनं त्यांनी नितीश कुमारांना चांगलंच घेरलं होतं.
भाजपमध्ये असं करू शकणारा दुसरा कोणताच नेता नाही. अशा प्रकारे सम्राट चौधरी यांनी फार कमी काळात बिहार भाजपवर आपली पकड मजबूत केली. पुढे सम्राट चौधरी जेव्हा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सरकारमध्ये स्वतःची इमेज कठोर प्रशासक म्हणून स्थापित केली आहे. मागच्या वर्षी गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारांविरुद्ध कडक पावलं उचलायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ ज्या प्रकारे बुलडोझर ऍक्शन राबवतात तेच सम्राट चौधरींनी बिहारमध्ये राबवायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यात त्यांची लोकप्रियता वाढत होती. ही लोकप्रियता पाहून भाजपनं पश्चिम बंगाल सारख्या राज्यात त्यांची स्टार प्रचारक म्हणूनही नेमणूक केली होती. आणि अशा प्रकारे भाजपला बिहारमध्ये मोठा भाऊ बनवण्यात सम्राट चौधरी यांचा रोल सगळ्यात महत्वाचा राहिलाय. त्यामुळेच बक्षीस म्हणून पक्षानं त्यांना बिहारचं मुख्यमंत्रीपद दिलंय असं म्हटलं जातंय. एकूणच काय तर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचं मुख्यमंत्री होणं ही घटना फार महत्वाची आहे. त्यातच ही जबाबदारी अशा नेत्याला मिळाली आहे जो मूळचा भाजपचा नाहीये. आरजेडी जेडीयू असा प्रवास करून फक्त 8च वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सम्राट चौधरी यांना पक्षानं बिहारचं मुख्यमंत्रीपद दिलंय. याचीच चर्चा देशभरात होतीये. तुम्हाला काय वाटतं? सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड भाजपने का केली असावी? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.